हाय फ्रेंड्स, मी मयूरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत लसूण चिवडा, एकदम टेस्टी लागणारा. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत मुलांना, तर काहीतरी चमचमीत खायला तर पाहिजेच. तर बघा, इथे मी एक चाळणी घेतली, त्याच्यावरती आता मुरमुरे मी टाकून घेतले आणि हे स्वच्छ आपल्याला आता निवडून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये काही काळी कचरं काही आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सर्व मुरमुरे मी आता अशाच पद्धतीने निवडून घेणार आहे आणि ते एका परातीमध्ये काढून घेणार आहे. तर बघा, इथे परातीमध्ये आता मी मुरमुरे काढून घेतले आणि आता एक मोठं पातेलं घेतले मी. त्याच्यामध्ये आता हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत. आता 2-3 बॅचमध्ये मी हे मुरमुरे भाजून घेणार आहे व्यवस्थित. आणि आता एक मोठं टोपलं घेतलं आहे मी, टोपली. त्याच्यामध्ये हे मुरमुरे मी आता भाजून काढून घेणार आहेत. 2-3 मिनटामध्ये मुरमुरे भाजून होतात छान. जास्त डाग पण पडू द्यायचे नाही आहेत आपल्याला, फक्त वरच्यावर असे गरम करून घ्यायचे आहेत. 2-3 मिनटामध्ये मुरमुरे आपले भाजून तयार झालेले आहेत. त्यांना थोडंसं मोकळं करते, म्हणजे त्याच्यातली जी गरमी आहे, वाफ आहे, ती निघून जाईल. अशा पद्धतीने ते थोडा वेळ हलवत राहायचं, म्हणजे गरमी निघून जातील मुरमुऱ्यामधली, ते नरम पडणार नाही. आणि इथे घेतलेला आहे लसूण 2 गाठ्या सोलून घेतलेला आहे. आणि एक मोठी वाटी भरून इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत. आणि सोबतच इथे बटाट्याचा कीस घेतलेला आहे, एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, असला तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि हे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आता आपण काय करूया, एक खलबत्ता घेतला आहे स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण तुम्ही इथे सालीसकट टाकला तरीही चालेल आणि लसूणचं प्रमाण इथे कमी जास्त केलं तर चालेल. मी थोडा जास्तच ठेवला आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा भरून जिरं टाकून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे, आपल्या आवडीनुसार. जसं आपण चिवडा खातो कमी जास्त तिखट तसा. तर इथे 2 ते 3 चमचे मी लाल तिखट टाकलं. आता अर्धा चम्मच आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची आहे. आता हळद टाकून झालेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता 2 चम्मच मीठ लागलेला आहे. मसाल्याचा जो चम्मच आहे त्याने थोडीशी मी इथे धनिया पावडर वापरलेली आहे, अगदी कमी. आणि थोडंसं इथे मी हे काळं मीठ वापरलेलं आहे. आणि छानपैकी आता हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे, दरदरीत एकदम. जास्त बारीक पण नाही करायचं, जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते पण की कशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघा, अर्धवट वाटून झालेलं आहे, तरी पण काही लसूण पाकळ्या अख्ख्याच आहेत अजून. तर मी थोडंसं ठेचून घेते आणखी. तर बघा, पूर्ण ठेचून झालेलं आहे, मस्त दरदरीत असा लसूण वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बटाट्याचा कीस टाकून आपल्याला आता तळून घ्यायचं आहे. आणि पहिल्यांदा तेल व्यवस्थित गरम झालं नव्हतं, त्याच्यामुळे हे थोडेसे व्यवस्थित फुलले नाहीत. आता दुसरी बॅच पण आपण तळून घेणार आहोत. तर दुसरी बॅच बघा, लगेच टाकल्याबरोबर बटाट्याचा कीस मस्त छान असा फुलला आहे. सुरुवातीला तेल गरम नव्हतं झालं, पण तरी मी तो बटाट्याचा कीस त्याच्यामध्ये ॲड केला, तो पण छान लागतो खायला मस्त. आणि सर्व आता बटाट्याचा कीस मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि बटाट्याचा कीस नाही टाकला तरी चालेल, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं कॉर्नफ्लेक्स वगैरे टाकलं तरी चालेल, किंवा प्लेन मुरमुरे ठेवले तरी चालेल. आणि आता त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे तळायला 3 ते 4 मिनिट लागतात. छान आतून पण शेंगदाणे झाले पाहिजे, नाहीतर मग वरून होतील आणि आतून कच्चे राहतील. आता शेंगदाणे तळून झाले, ते पण आता मुरमुऱ्यांमध्ये मी टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला तळून घ्यायचा आहे कढीपत्ता. माझ्याकडे सुकलेलाच कढीपत्ता आहे, हिरवागार कढीपत्ता यावेळेस नव्हता माझ्याकडे, तर मी हाच याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आणि मस्त कढीपत्ता फ्राय करून झाला. आता तयार केलेली जी लसूणची चटणी आहे ना, ती पूर्ण मी याच्यामध्ये टाकून घेतली. आणि या स्टेजला मी गॅस एकदम लो टू मिडियम हीटवरती करून घेतला, जेणेकरून हे जे सारण आहे ते जळणार नाही. आणि मस्त आता याच्यामध्ये लसूण फ्राय झालेला आहे, आपली चटणीही तयार झालेली आहे. आता आपण मुरमुरे आहेत ना घेतलेले टोपलीमध्ये, त्याच्यामध्ये सर्व सारण आता मी टाकून घेतलं. सुरुवातीला आपल्याला हे सराट्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, कारण की फोडणी खूप गरम होती आपली. आणि फोडणी केली ना, तेव्हा लसणाचा इतका छान फ्लेवर येत होता ना घरामध्ये, मस्त एकदम सुगंध येत होता. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलेलं आहे सराट्याने. एवढं झालं नाही तर मी आता काय करते, हाताने मस्तपैकी करून घेते, म्हणजे जेणेकरून जो मसाला आहे ना आपण तयार केलेला, तो सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागेल. आणि मस्त असा आता मुरमुऱ्याचा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसतोय पण, आणि खायला पण तेवढाच टेस्टी लागतो. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी असं काहीतरी नवनवीन बनवायचं, म्हणजे मुलं पण खुश आणि आपण पण खुश. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.
आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.